तर मित्रांनो, काल दसरा झाला. आज हे आम्ही आई म्हणतात त्याला धान न राहते. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्याला जाऊन पांडवापाशी ठेवतात. ते चालला आम्ही दोघं पांडवापाशी ठेवायला धान आईचं. आमच्या शेताला चालला होता. ह्यांच्या शेताला चालला पांडवापाशी ठेवायला. चला तुम्हाला दाखवतो तिथं पांडव अजून. चला आता आम्ही आलो शेताकडे आमच्या. हे बघा इकडं ऊस आहे, इकडं मूग होतं, मूग काढून घेतला. शेत आहे पुरा. काल आलतो बघा ते तिथं वरे गेलतो काल दाखीनं झाली तुम्हाला. आता इथं आम्ही पांडवापाशी चाललो. आमच्या पांडवापाशी ते धान तण ठेवता, धान ठेवून पूजा करता, दाखवतो तुम्हाला. या हे आमचे पांडवा. इथं आंब्याचं झाड आहे मोठं लट, 50-60 वर्षाचं झाड आहे. ते झाडाखाली पांडव केलं आम्ही. ते मधलं कोंडलू घ्या हो. कोंडलू घ्या. ते काढून ठेवा. ते कोंडलू घ्या. कोंडलू घेऊन जातात घरला घेऊन. ते ठेवा तिथंच. हां हां ते कोंडलू येतात. चांडा तिथं घेऊन जाते. ते बी घ्या. अनेक कोंडलू बी घ्या. पैसे निघाले. 2 कोंडलू राहतात. कोणाचे 1 राहते, कोणाचे 2 राहतात. ते दाखवा इकडे. ते धान कसलं बाळाले बघा एकदम. कोंडलू मधला धान आहे बघा. बिरादार साहेबाचं आंबाबाई एवढी हे आहे. कोंडलू, त्याला कोंडलू म्हणतात बघा. पाया पडा. चला चलो गाइस, हो गया अभी ये. हे बघा, हे आमचं शेत आहे. हे आंब्याचं झाड आहे. शर्टन आहे. बंगलो आहे बघा. हे पुरा बघा कसला मोठा लट बंगलो. म्हशीसाठी करायला शेड आहे. म्हशी आणायचे. हे इकडं ऊस आहे. इकडं ऊस आहे. सुजित साहेब किती घाबरलेला जायला खाली. जाओ काही बी होईना. काय ना वरे कसं आलो तसं जायचं. अरे बापरे, अडकलो. तिथं पाय ठेवा. तिथं खाली बी जाय ना गेले बघा. ह्यांना मी जाऊन दाखवतो. हे बघा, हे आमची हिर आहे. हिरीमध्ये हे कोंडलू घेऊन जातात. साहेब म्हणलं सांगते असं घेऊन जाऊ नये म्हणा. हिरीमध्ये घेऊन जावं म्हणून. हिरेमध्ये घेऊन जावं. कोंडलू चांगला स्वच्छ. काय बिरादार साहेबची हिरा एकदम नंबर 1. इथं नाही कोंडलू धुल्यात. आता जा रेला आहे त्यांच्या घरला. टोपले तर सगळं घेऊन चालला. ते बिरादार साहेब काल नवीन गाडी घेतलात बघा. कोणती हो? जुपिटर. 10 किलो गेल्या व्हिडिओ मध्ये बैठला नाही. हा बैठला त्याने. आज आता ह्याच्यावर काय नाही दिवसभर व्हिडिओ बघा. आणि चालला होता आम्ही आमची बिरादार साहेबच्या घराकडे. हे त्यांच्या शेतची वाट आहे बघा. असंच आमचे व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईब करा आम्हाला. असं सपोर्ट राहू दे तुमचं सगळ्यांचं.